न्यायालयाचा अवमान करणं महाराष्ट्रात हे महाराष्ट्र हे म्हटलं कायदेप्रिय हे राज्य आहे. ह्या राज्यामध्ये परप्रांतीय आणि जे अमराठी जे व्यवसायासाठी पोटपाणी भरण्यासाठी आलेले आहेत ते जर अशी भाषा करत असतील आणि न्यायालयाचा अवमान करत असतील आणि एक दिवस 2 दिवस वारंवार नवीन शक्कल ते लढवत आहेत तर त्याचा विरोध करायला मराठी समितीकडे आलेली आहे. याच्या अगोदर नोटिसा तुम्हाला मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या होत्या, तरी देखील पोलिसांचा मज्जाव आहे, पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करू असा देखील इशारा. मराठी माणूस आहे, शिवरायांचा मावळा आहे. त्यामुळे शिवरायांनी गनिमी गावं आणि शिवरायांनी जे शिकवलेलं आहे एखादं ध्येय घेतलं तर ते पूर्ण करायचं आणि ते मराठी समिती पूर्ण करणार. जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं, त्या ठिकाणी कारवाई नाही झाली, कोणत्याही नोटिसा देण्यात आल्या नाहीत, परंतु तुमच्यावरती कारवाईच्या नोटिसा देत आहेत. अत्यंत चुकीचं आहे. बघा, जैन धर्मामध्ये एक मुंगी मारत नाही ते लोक, ऐकलं का, असं धर्मात लिहिलं आहे. पण ह्या विषयामुळे अनेक नागरिक जे आहेत हे काही आजाराने मृत्यू पडणार आहेत, मग त्यांना त्यांची काळजी वाटत नाही का? मग या जैन धर्म जो आहे त्यांनी सर्वांनी सामा विचार केला पाहिजे. आणि ह्या ज्या विषयामुळे अनेक रोग उत्पन्न होत आहेत, तर ह्या कबूतर जे आहेत या कबूतरांकडून सरकारने बंदी घातलेली आहे. तर तुम्ही ते अतिरेक करू नये आणि तुम्ही तलवारीची भाषा करू नका. हा संविधान, हा महाराष्ट्र आहे, हा संविधानी चालतोय. पण तुम्ही तलवारीची भाषा कराल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गमिनी कावा पण शिकवलं आहे आणि तलवारी आमच्या नसानसामध्ये. हो, तुम्ही आम्हाला तलवारची भाषा शिकू नका. आम्ही तुमच्या धर्माचा आदर करतो, तुम्ही हिंदू आहे, आम्ही हिंदू आहेत. पण तुम्ही तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही दवाखान्यात, सर्वसामान्य माणसाकडे एवढा पैसा नाही आहे, तर तुम्ही तलवारची भाषा न करता कायदा माना आणि कायद्याने चाला, बस एवढं त्याला म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.